ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापः। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे। सारस्वता घडवे जिव्हेशिये, वक्तृत्व गूढपणे अमृता ते पारुखे म्हणे। रसवती ओळंगणे अक्षराशी, भावाचे अवतरण अवतरती निजपूर्ण। हाताचळे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय जय हृदय दिवसो निठाय। तै वडे भाग्य होय उन्मेषाची, ते नमस्कारो नियाता। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे। तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरह कातरा जुहाव। पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस्तं, सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो, यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता, श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना। श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता, श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता। वन्दिता सिद्धगन्धर्वैः रचिता सुरदानवैः, पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा। स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं, ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात्, पीताम्बरागरुणबिम्बफलाधरोष्ठात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीगणेशाय नमः, श्रीसरस्वत्यै नमः, श्रीविठ्ठलाय नमः, श्रीमातापितृभ्यां नमः, श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। बंद झाला का? मदनमूर्ती विश्वे अलंकारली, ते डोळया असुमाय झाली। पाहता मनाची वृत्ती न पुरे, तेथीची सोय तेथे भरोनी ओसंडली गे माये।
रूपवर्णन प्रकरणातील 8व्या क्रमांकाचा मदनमूर्ती विश्व अलंकारली या प्रस्तुत अभंगावर आपण चिंतन करीत आहोत। त्यापैकी अगोदरच्या प्रवचनामध्ये आपण 2 चरणांचा विचार केलेला आहे। त्यानंतर 3रं चरण आहे, सकळ तीर्थे आरतली ती ऋषीवृंदे घेऊनी बैसली, पावन झाली चरणांगुष्टी, वाकी तोडरू गजरी, गर्ज तुसे नानापरी, तो श्रुती नादू अंबरी, साठव लागे माये। भगवान संत सम्राट ज्ञानोबाराय परमात्मा श्रीकृष्णाच्या साधकासाठी ध्येय स्वरूपाचं वर्णन करीत आहेत। यामध्ये ज्ञानोबाराय भगवत ध्यानामध्ये जो एक प्रकारचा दिव्य आनंद भोगतात, दिव्य दर्शन परमात्म्याचं करतात, त्याच्या वर्णनाच्या द्वारा जर आपल्या अंतःकरण वृत्ती त्या पदार्थाकार होईल तर आपल्याला या ठिकाणी असणारा जो दिव्य आनंद आणि भगवंताचं दिव्य दर्शन हे आपल्या अंतःकरणात हृदयामध्ये प्रत्येकाला होईल, अशा प्रकारची शब्दांची योजना किंवा शब्दप्रयोग माऊलींनी ह्या रूपवर्णनाच्या एकूण सर्व प्रकरणामध्येच अशा प्रकारच्या शब्दप्रयोग केलेले आहेत। तर आता सांगतात की भगवान परमात्मा जो आहे त्या भगवान परमात्म्यासाठी सकळ तीर्थे आरतली, सगळ्या तीर्थांना आर्तता इच्छा उत्पन्न झाली सगळ्या, आणि ती ऋषी वृंदे घेऊनी बैसली, जगातील सर्व तीर्थ जे आहेत त्या ऋषीवृंदांनी म्हणजे त्या तीर्थांचा आश्रय केला। म्हणजे आपण म्हणून सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना। या ठिकाणी तीर्थ जे आहेत आपल्याला माहीत आहे, तीर्थ जलीय आणि भौमतीर्थ आणि चित्तीर्थ। त्या ठिकाणी भौमतीर्थ अलंकापूर क्षेत्र आहे, तर त्या ठिकाणी हे भौम तीर्थ आहे। तसंच या ठिकाणी याच्यामध्ये असणारं चित्तीर्थ आहे, जे चित्त ज्ञानस्वरूप असणारा परमात्मा, त्या परमात्म्याच्या वास्तव्याने याला तीर्थता प्राप्त झालेली आहे, हे भौमतीर्थ झालेलं आहे। तर चित्तीर्थ हे संत हे चित्तीर्थ आहेत असं म्हटलं जातं। ऋषीमुनी हे सुद्धा चित्तीर्थ आहेत, जे ज्ञानस्वरूप असणारे महात्मे किंवा ज्ञानस्वरूप असणारा परमात्मा हा खरा चित्तीर्थ आहेत। तर ही भौमतीर्थाचे आणि त्या चित्तीर्थांचा आश्रय ऋषीमुनी करतात, सगळे ऋषीमुनी ह्या तीर्थाचा आश्रय घेऊन राहतात। परंतु पावन झाली चरणांगुष्टी, ही तीर्थाला पावन कशाने? तीर्थे ज्याची वासना पाहती नित्यकाळ, म्हणे धन्य वेळ भेटती ते। तीर्थ त्या पर्वाची वाट पाहत असतात की आम्हाला हे भगवत स्वरूप असणारे महात्मे हे त्या तीर्थांना पावनता ऋषीमुनी तीर्थांचा आश्रय घेतात आणि तीर्थ जे आहेत ती तीर्थ परमात्म्याचा आश्रय घेतात। आणि त्या तीर्थांमध्ये असं सांगतात की जेव्हा लोक दररोज स्नान करून आपल्या पापाचं क्षालन करतात, परंतु ह्या पापाच्या क्षालनाने त्या तीर्थ जे असतात त्यांच्याही ठिकाणी मालिन्य येतं आणि मालिन्य जाण्यासाठी ते संतांच्या दर्शनाची इच्छा करतात। संत यावेत आणि त्यांनी आमच्यामध्ये सुस्नात व्हावं, ह्या गंगा यमुना सरस्वती इत्यादी सर्व ह्या पावन असणाऱ्या नद्या त्या महापुरुषांची वाट पाहत असतात। परंतु त्या नद्या का पवित्र इतक्या? तर त्या नद्यांचे उगमस्थान कोण आहे? तीर्थांचं जे पावन करणाऱ्या ह्या सरिता ह्या भगवंताची, उदाहरणार्थ गंगा ही भगवंताच्या चरणांगुष्ठापासून निघालेली आहे। म्हणून म्हणतात की ती तीर्थ जी आहेत पावन चरणांगुष्ठी, भगवंताच्या
चरणाच्या अंगुष्ठापासून ते पावन होतात. वाकी तोडरू गजरी गरजतसे नाना परी. आणि त्यांच्या हातामध्ये जे वाकी किंवा वाळे त्याला म्हणतात ते वाकी म्हणजे वाकी नावाचा जो हातामध्ये घातलेला अलंकार, त्या अलंकारामध्ये किंवा तोडरू म्हणजे पायात घातलेला जो जोड आहे अलंकाराचा, तर त्याच्यामध्ये त्याचा जो आवाज होतो, तर त्याच्यामध्ये जो गजर होतो तो नाना प्रकारचे त्याचे आवाज होतात. आणि तो श्रुतू नादू आंबरी साठव लागे माये. त्या नाना तऱ्हेने होणारा जो शब्द आहेत भगवंताच्या हाताच्या आणि पायाच्या अलंकारामध्ये वाकी किंवा जोडी या ठिकाणी असतात. आणि त्यांच्या घुंगराचा होणारा जो आवाज आहे तो आकाशात सामावला जातो. आकाश त्याने दुमदुमून जातो. उपनिषदाचा गाभा परिहा देवढा पावली उभा जानू जगनीच्या प्रभा नभ धवळले. आता सांगतात परमात्मा जर पाहिला तर हा उपनिषदाचा जणू काही गाभा आहे. जसं चंदनाच्या वृक्षाचा गाभा हा अधिक सुगंधित असतो, त्याप्रमाणे ह्या परमात्म्याचं सगुण स्वरूप हे इतकं सौंदर्यवान आहे की जणू काही उपनिषदाने ज्याचं प्रतिपादन केलं त्या ब्रह्म स्वरूप त्या स्वरूपाचाही गाभा म्हणजे हे सगुण स्वरूप आहे. पण असा उपनिषदाचा जो गाभा सच्चिदानंद परमात्मा तो मात्र भक्तासाठी किंवा गोपीन किंवा गोपावरील असणाऱ्या प्रेमासाठी देवढा पावली उभा, तो दिडक्या पायाने या ठिकाणी उभा आहे. जानू जगनीच्या प्रभा, त्याच्या पोटऱ्या आणि मांड्या यांची जी प्रभा ही जी कांती आहे ती नभ धवळले, त्यांनी संपूर्ण हे आकाश प्रकाशित झालेलं आहे. सुरंग सोनसळा वरी वेडीला पिवळा, त्यांनी जो काही सोन्यासारखं झळकणारा असा भगवंताचा जो पितांबर आहे, पिवळं वस्त्र आहे, भगवंताने कटिवस्त्र पितांबर रूपाने धारण केलेलं आहे. आणि त्यावरी गाडीला मेखळा, आणि त्याच्यावर भगवंताने आपल्या अंगावरचं उत्तरीय वस्त्र कमरेला बांधून ठेवलेलं आहे, त्याला मेखळा असं म्हणतात. आणि त्या मेखळ्यामध्ये रत्नखचित गे माये, त्या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा प्रकारचे रत्नखचित असं ते अंगवस्त्र आपल्या कमरेला बांधलेलं आहे. हा जगडंबरू जगदा भासू की ठसावला आभासू नाभी कमळी प्रकाशू चतुरानना. पाहता तिथीचे हवं न मना न पुरे तिथीची धाव म्हणून सगुण ध्यान करी तुशे गे माये. वास्तविक हा जगडंबरू जगदाभासू, हा संपूर्ण हे जे जगडंबर आहे हा जगताचा आभास आहे की ठसावला आभासू. हे असणारं जे जगत आहे ते जगत ठसावला आभासू. ह्या जगडांबरामध्ये असणारा जे काही आभास आहे, सगळा आभास हा जणू काही ह्या परमात्म्याच्या मूर्तीमध्ये तो एकत्र झालेला आहे. म्हणजे या संपूर्ण जगतामध्ये असणारं जे असं म्हणतात फाकलेलं तेज आहे संपूर्ण जगामध्ये व्यापलेलं, हे एकट्या त्या आमच्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीला विग्रहाच्या ठिकाणी एकवटून एकत्र आलेलं आहे. नाभी कमळी प्रकाशू चतुरानना. चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव. जेव्हा ब्रह्मदेव भगवंताच्याच नाभी कमलातून उत्पन्न झाला तेव्हा त्या भगवंताने आपलं ब्रह्मदेवाने भगवंताच्या नाभी कमलाचा विस्तार किंवा खोली किती आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. पाहता तिथीची हवं मनान पुरे तिथीची धाव. परंतु त्याने त्या भगवंताचं नाभी कमलाचा विस्तार पाहत असताना भगवंताचं त्या नाभी कमलामध्ये असणारं तेज ते पाहिलं, परंतु मना तिथीची धाव न पुरे. पण त्या ठिकाणी कितीही त्यांनी धावला सर्व त्याच्यामध्ये त्याचा अवलोकन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या तेजाला पाहून त्याची तृप्ती होईना. म्हणून सगुण ध्यान करीत शेगे माये. म्हणून त्याला असं वाटलं
की ह्या भगवंताचा जे काही वेदांत प्रतिपादक जे व्यापक रूप आहे ते कोणत्याही इंद्रियाला विषय होत नाही आणि त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं जे सगुण साकार झालेलं आणि तेच सर्व सच्चिदानंद रूपत्व त्या मूर्तीच्या ठिकाणी ठसलेला आहे म्हणून त्याचंच तो ध्यान करू लागला. मनवनी सगुण ध्यान करीत शेगे माये ब्रह्मांडाच्या कोटी रोमरंध्री उतरंडी मदन सांडोनिया प्रौढी उदरा आला. ब्रह्मांडाच्या कोटी म्हणजे कोट्यावधी जी ब्रह्मांड आहेत ती भगवंताच्या रोमरंध्री उतरंडी त्या उत्पन्न होतात आणि पुन्हा लय पावतात. अशी जेवढी ह्या विश्वामधील असणारी अनंत ब्रह्मांड ती कुठं आहेत परमात्मा काय एका रोमी ऐसे अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे धेंडे ना एकाच परमात्म्याच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत किंवा अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदाघरी नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोढे असं सांगतात. आता हा जो मदन आहे त्या भगवंताचं सौंदर्य एवढं असून माऊलीने अनेक वेळा आत्तापर्यंतच अनेक अभंग होऊन गेले की मदनाला जो आपल्या सौंदर्याचा गर्व होता प्रौढी तो गर्विष्ठपणा त्याने टाकून दिला आणि उदरा आला आणि त्याने परमात्म्याच्या उदरी येऊन प्रद्युम्न रूपाने त्या ठिकाणी जन्म घेतला. म्हणजे मदन पोटा आले बापुडे तेथे कोणीकडे इंद्र चंद्र सुघटित वक्षस्थळ निरोपम केवळ वरी पदयुगळ द्विजोत्तमगे माये. आणि भगवंताचं जे वक्षस्थळ आहे छातीचं ज्याच्यावर अनेक प्रकारची रोमराजी एकवटलेली आहे. पाठीमागं वर्णन केलं की त्या केसाची गुंफण अशी झालेली आहे की त्या ठिकाणी भक्तरूपी भ्रमर त्याच्या ठिकाणी रुंजी घालतात. असं ह्या परमात्म्याचं वक्षस्थळ आहे. ते निरूपम केवळ ते निरूपण त्याला उपमा कोणतीही देता येत नाही भगवंताच्या वक्षस्थळाला. वरी पदयुगळ द्विजोत्तमगे माये परंतु त्या परमात्म्याने भृगु ऋषीनं जे लात मारली ती लात सुख धरिले लातेचे हृदयी श्रीवत्सलांछन मिरवी भक्ताचे भूषण नाही तयाचा शिन सुख धरिले लातेचे. भृगु ऋषींनी लात मारली परंतु ती भक्ताची लात भगवंताने आपल्या वक्षस्थळावर कायमची धारण केलेली आहे. ज्याला काय म्हणतात श्रीवत्स लांछन असं म्हणतात. चहू पुरुषार्थांचे साधन तेचे आयुधे मंडन बाही बाहुवटे मंडन झाले. वीर कंकन मनगटी कांडो कांडी मुद्रा दाटी कैसा आलोहित नखे बोटी वेणू आहे गे वाहे ओ माये. चहू पुरुषार्थांचे साधन ह्या परमात्म्याच्या ठिकाणी चहू म्हणजे 4 पुरुषार्थाची साधनं आहेत. म्हणजे परमात्म्याने जे काही शंख चक्र गदा पद्म ही जी आयुध आपल्या हत्यारं धारण केलेली आहेत ती हत्यारं म्हणजे 4 पुरुषार्थाचे साधन आहे. 4 पुरुषार्थ प्राप्त व्हावे म्हणून भागवतामध्ये एक ओवी आलेली आहे. शंख चक्राभिमानाचा करीचेंदा हा काय चक्र अभिमानाचा करीचेंदा मोह ममता छेदी गदा शंख उद्बोधी निजबोधा निज कमळे सदा निज भक्त पूजी असं त्याचं वर्णन केलेलं आहे की भगवान काय करतो भक्ताच्या अंतकरणात असणाऱ्या अभिमानाचा चेंदा नाश करण्यासाठी त्याने हातामध्ये चक्र धारण केलेलं आहे. त्याच्या हस्तामध्ये असणारं जे कमलपुष्प आहे त्याने तो भक्ताची पूजा करीत आहे. शंख जो आहे तर त्या ठिकाणी त्या शंखाने त्या भक्ताला आत्मज्ञान होण्यासाठी धारण केलेलं आहे. आणि गदा जी आहे तर मोह ममता छेदी गदा भक्ताच्या अंतकरणात असणारे
मोह किंवा ममत्व याचा छेदण्यासाठी, त्याचं भेदन करण्यासाठी गदा परमात्म्याने धारण केलेले आहे. आणि याच्यामुळं काय आहे तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ माझ्या भक्ताला प्राप्त व्हावे म्हणून त्याने 4 प्रकारचे आयुध किंवा हत्यारं भगवंताने आपल्या चतुर्भुज म्हणजे 4ही भुजांमध्ये धारण केलेले आहेत. बाही बाहुवटे मंडन, आणि त्या ठिकाणी हातात असणारं बाहुवट म्हणजे काकण जे आहे तर ते त्याच्या मनगटात धारण केलेलं आहे. वीरकंकण मनगटी, कांडोकांडी मुद्रादाटी, आणि रत्नखचित अशा ज्या अंगठ्या आहेत त्या प्रत्येक पेरामध्ये, बोटाच्या पेरामध्ये भगवंताने धारण केलेल्या आहेत. कैसा आलोहित नखे बोटी, आणि परमात्म्याची अत्यंत रक्तवर्ण असणारी अशी लखलखीत कांतिमान भगवंताच्या बोटाची नख आहेत. आणि वेणू आहे ओ माये, आणि त्याने आपल्या दोन्ही हातात आपल्या ओठावर वेणू धारण केलेला आहे. ब्रह्म रसे घनू आतला, की सुधा रसू मुराला, तोची नादू सुस्वर आला, पावया छंदे. आधरीचे अमृत पिकलेशे ब्रह्मरसू, तेने झाला सौरसू, गोपी जनागे माये. आता ते सांगतात भगवंताचा जो वर्ण आहे तो घनश्याम सावळा वर्ण आहे. तो जणू काही, तो कसा आहे तर जणू काही ब्रह्मरसाने, घन म्हणजे ढग, भरून गेलेला आहे. ब्रह्मरसाने भरलेला ढग म्हणजे केवळ ब्रह्मानंदाने भरलेला मेघ म्हणजे ह्या त्या परमात्म्याचा वर्ण आहे. की सुधा रसू मुराला, किंवा जसं अमृत आहे ते अमृतच मुरून जावं, त्याचा लय व्हावा, त्याप्रमाणे तोची नादू सुस्वर झाला. अमृताचा रस मुराला, रसरूप असणारा अमृत मुरालं, घनीभूत झालं, आणि त्याच्यापासून तोची सुस्वर नादू झाला. आणि तोच भगवंताच्या वेणूपासून उत्पन्न झालेला जो नाद आहे तो जणू काही मुसावलेला अमृतरस त्या अत्यंत मधुर अशा स्वराला प्राप्त झाला. कशाचं पावया छंदे, भगवंतानी वाजवलेला जो वेणू किंवा पावा, त्या पाव्याच्या छंदाने अशी स्थिती उत्पन्न झाली. आणि जेव्हा भगवंताने आपल्या ओठावर, आदरोष्ठावर की पावा किंवा ही वेणू धारण केला तेव्हा असं वाटतं की आधरीचे अमृत, त्याच्या ओठाचं जे ओष्ठामृत आहे ते जणू काही ब्रह्मरसू पिकलेचे, ब्रह्मरसाच्या रूपाने ते परिपक्व झालं आहे. आणि तेने गोपीजना सौरसू झाला गे माये. आणि हे सखे त्या सगळ्या गोपींना हे सर्व नाद कानावर पडल्यावर त्यांनी काय झालं की त्यांना सौरसू झाला, त्यांना अतीव आनंद झालेला आहे. काय वेणू वाजविला कोणी नेनू, भुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंद, वेणू वाजविला गोविंदे, अशी स्थिती झाली. नयनीचे तारे दो पक्षी प्रेमपुरे, द्वैताद्वैत एकसरे ठकले ठेले, कुंडल्याची दीप्ती लोपला गभस्ती, सुखस्वरूपाची शांती येणे सुखे गे माये. नयनीचे तारे म्हणजे त्याच्या नयनीचे डोळ्यामध्ये असणारे जे 2 तेजाचे तारे आहेत तर ते म्हणतात ते तारे दो पक्षी प्रेमपुरे द्वैताद्वैत एकसरे. आणि त्या नयनामध्ये म्हणजे नेत्रामध्ये असणारे जे 2 तारे आहेत ते दोन्ही पक्षी पुरे प्रेम, त्यांचं दोन्ही पक्षावर प्रेम आहे. दोन्ही पक्ष म्हणजे एक द्वैत पक्ष आणि एक अद्वैत पक्ष. हे दोन्ही तारे जे नेत्राचे दाखवतात द्वैत आणि अद्वैत, हे दोन्ही काय आहेत समान आहेत. द्वैताद्वैत एकसरे, द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही काय आहे एकदम एकसरे व्याप्त, एक रूपाने व्यापलेले आहे. म्हणजे द्वैतातही परमात्म्याचीच व्याप्ती आहे आणि अद्वैतातही एकमेवाद्वितीय परमात्माच भरून पुरून उरलेला आहे.
ओतप्रोत आहे असं सांगतात. ठकले ठेले आणि कुंडलाची दीप्ती आणि भगवंताच्या कानामध्ये असणारी जी मकराकार कुंडलं आहेत ती कुंडलं पाहिली की मनुष्य त्या पाहणारा हा आश्चर्यचकित होऊन जातो. त्या कुंडलाचं असं तेज आहे की गभस्ती म्हणजे सूर्य जणू काही लुप्त होतो. त्या कुंडलाच्या तेजापुढं सूर्याचं तेज काहीच नाही. आणि त्यावेळेला होणारा जो आनंद आहे तो आनंदच होतो असं नाही, तो शांत आनंद असतो. म्हणून जे खऱ्या सुखस्वरूपाची किंवा स्वरूप सुखाची जी शांती आहे ती त्या भगवंताचा कुंडलं पाहिले असताना त्या पुरुषाला प्राप्त होते. कशाचं तर हे कुंडलाचं होणारं भगवंताच्या कुंडलाचं होणारं दर्शन, त्यामुळं तो सुखाला शांतीला प्राप्त होतो. आता पाहता पाहतया दृष्टी न पुरे ध्याता तरी मनची नुरे आत बाहेरी पुरे व्यापुनी ठेले मावळलिया दृष्टी पाहता देखणे ठसावले निर्गुण गुणाशी आले सदोदित गे माये. आता पाहता आता जर एखादा मनुष्य त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं दर्शन करू लागला, एकटक पाहू लागला तर पाहतया दृष्टी न पुरे, तर त्याची जी दृष्टी आहे ती पुरे पडत नाही. म्हणजे त्याने पुन्हा पुन्हा कितीही त्या परमात्म्याच्या दिव्य अशा स्वरूपाचं पुन्हा पुन्हा अवलोकन केलं तरी त्याच्या दृष्टीची तृप्ती होत नाही. तृप्ती भुकेली काय करू माये जीवनी जीवन कैसे तान्ही जात आहे अशी त्याची स्थिती होते. आणि जर त्या रूपाचं ध्यान करू लागला तर मनची नुरे, जे मन त्या भगवंताचं ध्यान करायला प्रवृत्त झालं ते मन जे आहे ते मनच त्या ठिकाणी उरत नाही. कारण का मन हे राम झाले, मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले अशी त्याची स्थिती होऊन जाते. आत बाहेरी पुरे व्यापुनी ठेले आणि तो परमात्म्याचं दर्शन करताना त्याला तो परमात्मा आपल्या दृष्टीसमोर केवळ बाहेरच दिसत नाही तर आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडले. सर्वत्र पाहो तर जिकडे पाहावे तिकडे बाई श्रीहरी वाचुनी दुजे नाही असं त्याला सर्वत्र परमात्मा दिसू लागतो. आणि मावळलिया दृष्टी पाहता देखणे ठसावले. आणि हा जो परमात्मा आहे त्याला पाहणे दृष्टी मावळल्या म्हणजे पाहणेपणाची दृष्टी जर निघून गेली म्हणजे पुढं परमात्मा आहे, त्या परमात्म्याला मी पाहत आहे आणि मी दृष्टीच्या द्वारा पाहत आहे अशी जी त्याची धारणा होती. प्रथम त्रिपुटीनं युक्त होऊन ध्याता ध्यान आणि ध्येय, परमात्मा ध्येय आहे, मी ध्याता आहे आणि त्या ध्येय परमात्म्याचं मी ध्यान करीत आहे असं त्या परमात्म्याच्या रूपाचं अवलोकन करता करता ध्याता ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी मावळून जाते. आणि देखणे ठसावले आणि देखणे म्हणजे दृंगमात्र असणारं जे परमात्म्याचं स्वरूप ते त्याच्या अंतःकरणात ठसावतं. परंतु ते म्हणतात की तोच परमात्मा त्या भक्ताच्या आवडीसाठी प्रेमासाठी निर्गुण गुणाशी सदोदित आले सदोदित गे माये. मला असं वाटतं की ते अंतःकरणामध्ये काय देखिला डोळा बैसला मनी, त्या जे रूप आपण पाहिलं तेच त्याच्या अंतःकरणात ठसावं यासाठी तो निर्गुण परमात्मा ह्या सगुण रूपाला प्राप्त होऊन कायम भक्ताच्या हृदयामध्ये स्थानापन्न झाला. आता त्याला तो परमात्मा हृदयातून कधीही बाहेर निघत नाही. आता हा किवी पाहावा पाहत याची दृष्टी मन म्हणेची दिली मिठी तेथील ती गोडी रूपा आली म्हणे निवृत्ती. ज्ञानदेवा पाहे चित्ते आता जागृतीच्या अंती सुख शांती रया. आता त्याच्यानंतर सांगतात आता हा किवी पाहावा. आता हा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला आपण पाहावं तरी कसं, त्या परमात्म्याचं दर्शन घ्यावं तरी कसं. आपले असणारे हे चर्मचक्षुनी चर्मचक्षुला हा परमात्मा विषय होईल का, विषय होण्यासारखा आहे का, अर्थात नाही. मग हा आता पाहावा तरी कसा.
पाहतयेची दृष्टी आणि जो पाहणार आहे त्या पाहणाऱ्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी कशी आहे, अंतःकरण वृत्ती त्या मनाच्या द्वारा परमात्म्यापर्यंत जाईल. परंतु इथं काय झालं, अंतःकरणाची वृत्ती जी आहे मनेची दिदली मिठी, त्या मनानेच मनाला काय मिठी दिदली म्हणजे आलिंगन दिलं. म्हणजे ते मन जे आहे ते मनपणाने राहीलच नाही. आता तिथील ते गोडी रूपा आली आणि त्या ठिकाणी मन म्हणजे ध्याता राहिलाच नाही. तर तिथं कोण राहिलं, फक्त जे ध्येय स्वरूप आहे. कारण अंतःकरणाचा परिणाम म्हणजे अंतःकरण वृत्ती आहे. ध्याता राहिला नाही म्हणजे ध्यानही राहिलं नाही. मग राहिलं काय, फक्त केवळ ध्येय वस्तूच उरली आणि तिथील ते गोडी रूपा आली. आणि खरं परमात्म्याचं चिंतन करता करता जर केवळ परमात्माकारच वृत्ती झाली आणि त्या ठिकाणी द्रष्टा आणि दर्शन हे मावळून गेले, तर द्रष्टा दर्शन मावळून गेल्यानंतर केवळ राहिलेलं जे ध्येय स्वरूप आहे त्या ध्येय स्वरूपाचाच आनंद ती वृत्ती घेते. म्हणजे ध्येय स्वरूपाचाच आनंद अवशिष्ट राहतो. म्हणून गोडी रूपा आली आणि त्या गोडीचं जी आनंद किंवा गोडी किंवा माधुर्य, त्या माधुर्यानेच ह्या माझ्या इष्टाचं किंवा सगुणाचं रूप धारण केलं. आणि ज्ञानोबरायांना हे ध्यान करत असताना निवृत्तीनाथ महाराज सांगतात, ज्ञानदेवा पाहे चित्ती. निवृत्तीनाथ म्हणतात, हे ज्ञानदेवा, ह्या परमात्म्याला पाहायचं झालं तर ह्या चर्मचक्षुनी पाहू नको, चित्ती पाहे. तुझ्या अंतःकरणामध्ये चित्तामध्ये चिंतन करता करता त्या परमात्म्याला पहा. आता जागृतीच्या अंती सुखशांती रया. आता ही खरी जागृती आहे. म्हणजे परमात्म स्वरूपाला परमात्म्याच्या सगुण साकार मधुर सौंदर्याची खाण अशा त्या रूपाचं चिंतन करणं ही खरी जागृती आहे. आणि ह्या जागृतीच्या अंती ही जागृती आली म्हणजेच निर्गुण परमात्मा जेव्हा भक्तासाठी सगुण आकाराला येतो तो त्याला ध्येय होतो. त्या परमात्म्याचं अत्यंत गंभीर स्थिर असं ध्यान करणं याचं फल काय आहे, तर ही खरी जागृती आहे. आणि ही जागृती आहे म्हणजे सच्चिदानंद रूपत्वाने असणं ही जागृती नाही, असं निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात. यावरून ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात की हे जरी तुला ज्ञान स्वरूपस्थिती प्राप्त झाली तरीसुद्धा ती एक जागृतीच्या अंती ती प्राप्त झाल्यानंतर शेवटी जी सुखशांती प्राप्त करून घेणारं जे श्रीकृष्ण परमात्म्याचं रूप आहे ते चित्ती पाही, ते तुझ्या चित्तामध्ये ते पहा. म्हणजे त्याचं अवलोकन कर, दर्शन कर, चिंतन कर असं सांगतात. आता यानंतरचा 19व्या क्रमांकाचा अभंग आहे. ब्रह्मादिका आठकुतो शिव ध्यान ध्यान कुतो गे बाई गौरी जाप्य सहस्रनामी तो पुण्य पावन त्रैलोक्य तो गे बाई रखुमादि विवरुतो सहज पूर्ण बोधू तो गे बाई गौरी जाप्य सहस्रनामी तो पुण्य पावन त्रैलोक्य तो गे बाई. यामध्ये थोड्या व्यंजनेने किंवा ध्वन्यर्थाने संत सम्राट माऊली ध्यानासंबंधाने वर्णन करतात. तर सांगतात की ब्रह्मादिका अटकतो. ब्रह्मदेव वगैरे जे आहेत ते जेव्हा परमात्म्याचं ध्येन करू जातात तर त्यांना तो परमात्मा ध्यानामध्ये येत नाही. कारण ब्रह्मादिकांना त्या आपल्या ध्येय परमात्म्याचं यथार्थ स्वरूपच कळालेलं नाही. नाहीतर मग त्यांनी ब्रह्मदेवानी भगवान श्रीकृष्णाची परीक्षा पाहिली असती का?
गोपाळ वत्स त्यांना गोकुळातून सर्वांना घेऊन गेला असता का? गेला नाही. मग आणि पुन्हा ब्रह्मदेव काय आहे? जगताच्या उत्पत्तीची करणारी देवता आहे. म्हणजे ही प्रवृत्तीपरायण देवता आहे. त्यामुळं ज्यांचं जीवन प्रवृत्तीपरायण आहे तर त्यांना भगवंताचं चिंतन किंवा भगवंताचं ध्यान हे होत नाही. त्या भगवंताचं ध्यान यथार्थ रीतीनं करता येत नाही, निष्प्रतिबंध करता येत नाही. असा म्हणून त्या ब्रह्मादिकांना तो काय आहे? अटक आहे. ब्रह्मादिकांनाही त्याच्या तो न समजणारा असा आहे. कारण आताच पाहिलं आपण, ब्रह्मदेवाने बुडी मारली भगवंताच्या नाभी कमलातून जन्म झाल्यानंतर खोली किती आहे? आपला देठ मूळ ह्या नाभी कमलातून जन्म झाला, याचा देठ किती खोलीवर आहे? ब्रह्मदेव गुदमरून गेला पण त्याला शोध लागला नाही. म्हणून त्याला काहीतरी अटक आहे, प्रतिबंधाने युक्त आहे. त्या परमात्म्याचं जे लोक प्रवृत्तीपरायण आहेत तर त्यांना याचं चिंतन होत नाही. कारण का? तर पुढं काय सांगतात? शिव ध्यान कुतो घे माहे. पण भगवान शंकराला मात्र त्याच्या ध्यानात येणारा आहे. भगवान शंकर काय आहे? उपसंहाराची देवता आहे. ती निवृत्तीपरायण भगवान शंकर असल्यामुळं भस्मवटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा तर असा गजचर्म व्याघ्रांबर त्या परमात्म्याच्या ध्यानाचा विषय, मात्र त्याच्या ध्यानात येणारा तो परमात्मा आहे. गौरी जाप्य सहस्रनामी तो. आणि गौरी भगवान शंकर जेव्हा गौरी पार्वती मातेला जो मंत्र सांगतात तर तो मंत्र भगवान शिवाचा असणारं इष्टदैवत कोण आहे? भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव. भगवान शिवाचं दैवत असणारं राम, त्यांनी हे शतकोटी रामायण देव दानव मानव सर्वांना वाटलं आणि भगवंताने आपल्याजवळ कोणती अक्षरे ठेवली? 2च अक्षरे ठेवली, राम. आणि तो मंत्र पार्वतीला दिला. म्हणून पार्वतीचे जाप्य. पार्वती ज्याचा जप करते तो परमात्मा आहे. सहस्रनामी तो. आणि आपण म्हणतो विष्णू सहस्र नाम, ज्याला 1000 नावं आहेत. एक तुकोबारायांचा अभंग आठवत, त्यांनी भगवान परमात्म्याची 1000 नावं त्यांनी धारण केली अशा अर्थाचा आहे. असो तर सहस्रनामी तो. भगवंताला भगवंताची ह्या 1000 नावं ठेवली आणि 1000 नामाच्या रूपाने साधकांना भवसागरात तरुण जाण्यासाठी नाव झाला. अशा हेची भवरोगाचे औषध जन्म जरा तुटे व्याध आणि काही नाही बाध करील वध षडवर्गा सावळे रूप ल्यावे डोळा 6 मेळा पदर लागो निधी खळा नाम मंत्र माळा विष्णू सहस्र. असा तो परमात्मा 1000 नावं धारण केलेला आहे. पुण्य पावन त्रैलोक्यते. आणि तो त्रैलोक्यामध्ये जेवढ्या पुण्य पावन वस्तू आहेत, म्हणजे स्वतः पवित्र आणि दुसऱ्यांना पवित्र करणाऱ्या अशा जितक्या वस्तू आहेत त्या सगळ्यांमध्ये परमात्मा हा पुण्य पावन आहे. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ याच्यामध्ये परमात्म्यासारखा पुण्य पावन दुसरा कोणीही नाही. रखुमादेवी वरुतो सहज पूर्ण बोधू तोगे बाये. रखुमादेवी वरुतो. आणि आमच्या मातोश्री रखुमादेवी यांचा तो वर आहे. सहज पूर्ण बोधू तोगे बाई. आणि सहज म्हणजे इथं काय आहे? सहजी सहज. तुकाराम महाराज म्हणतात सर्वात श्रेष्ठ जर काय असेल अध्यात्मामध्ये ते आपलं स्वतःचं सहज असणारं स्वरूप. सहज म्हणजे ते नाही घडविला नाही बैसविला, ते उत्पन्नही झालं नाही आणि त्याचा कधी नाशही झाला नाही. असं नित्य अनादी सनातन चिरंतन असं असणारं ब्रह्मरूप आत्मतत्व ते खरं परमात्म्याचं वास्तव स्वरूप आहे. म्हणून म्हणतात की सहज, परंतु ते जे स्वरूप आहे ते स्वरूप पूर्ण आहे.
त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वैगुण्य नाही. म्हणून म्हणतात उत्तमा सहजा अवस्था. परमार्थिक जीवनाची सर्वात श्रेष्ठ अवस्था कोणती असेल तर सहज अवस्था. मी कोण आहे? मी ब्रह्मच आहे. आणि ब्रह्म कसं आहे? एकम एवा द्वितीय आहे, नित्य आहे, शुद्ध आहे. आणि ते ब्रह्म स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे. अशा प्रकारचा नित्यसिद्ध आपल्या स्वरूपाचा बोध होणं याला म्हणतात सहजबोध. सहजबोध हे परमात्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. म्हणून ती सखी आपल्या सखीला सांगते तो सहज परिपूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. असा परिपूर्ण देश काल वस्तू परिच्छेद रहित असं त्या परमात्म्याचं परिपूर्ण स्वरूप आहे. म्हणजे हे जे चिंतन आहे हे जेव्हा आपण ध्यान करतो त्या ध्येनामध्ये अशा परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन किंवा असं स्फुरण व्हावं त्यासाठी हे ज्ञानोबारायांनी ही अभंग रचना ध्येय परमात्म्यासाठी किंवा ज्ञेय परमात्म्यासाठी किंवा ध्येय आणि ज्ञेय याच्या अतीत असणारं स्वतःसिद्ध असं जे सहज स्वरूप आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. यामध्ये कोणत्याही मनुष्याने सगुण आणि निर्गुण यांचा पक्षपाती होऊ नये. बाप रुक्मादेवीवर सगुण काय सगुण निर्गुण रूप विटेवरी दावेली खून. भगवान परमात्म्याने ह्या कटेवर कर ठेवून आपलं रूप विटेवर धारण करून समन्यस्त पादम. समन्यस्त म्हणजे दोन्ही पावलं समान आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. दृष्टी समान पावलं समान. याच्यातून सांगितलं काय? सगुण निर्गुण नाही भेद रे. म्हणून आपण सगुण आणि निर्गुण ही दोन्हीही एकाच परमात्म्याची रूपं आहेत. त्याच्यामध्ये कोणताही भेद या आपल्या ज्ञानोबारायांच्या संप्रदाय परंपरेत मानला जात नाही. आता पुढचा भगवंताचंच वर्णन करणारा अभंग आहे. सर्वादी सर्वसाक्षी तो विश्वंभर खल्विदतो गे बाई. आनंदा आनंदूतो प्रबोधा प्रबोधतो गे बाई. रखुमादेवी वरुतो विटेवरी उभा तो गे बाई. आनंदा आनंदूतो प्रबोधा प्रबोधतो गे बाई. माऊली सांगतात हे जे अभंग आहेत ना, आता एक असं प्रकारचं प्रकरण आहे की भगवत चिंतन आपण कसं करावं एकांतामध्ये. माऊलींच्या शब्दाच्या अर्थाचं चिंतन करणं हेच खरं काय आहे? जे भगवंताचं ध्यान आहे, चिंतन आहे, त्याचं वर्णन आहे. सर्व आदी सर्व साक्षीतो. प्रथम परमात्मा हा सर्वांचा आदी म्हणजे आद्य कारण आहे. हाच संपूर्ण ह्या विश्वाचं आद्य कारण आहे. परंतु आद्य कारण आहे म्हणजे त्या कारणाचं कारणाचा कार्यरूपाने विकार होतो. म्हणजे परमात्मा कारण आहे आणि जग हे त्याचं कार्य आहे असं त्याला पाहू नये. तो आद्य कारण आहे पण कोणतं कारण आहे? विवर्तोपादान कारण आहे. तो असंग उदासीनत्व कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये परिवर्तन त्याच्या स्वरूपात न होता तो ह्या जगरूपाने भासतो. म्हणून तो केवळ कारण आहे म्हणजे परिणामी उपादान कारण आहे असं नाही, तर सर्व साक्षी तो हा परमात्मा सर्वांचा साक्षी म्हणजे द्रष्टा आहे.
तसंच हे संपूर्ण जे विश्व आहे तर त्या विश्वंभर विश्वं बिभर्ती इति विश्वंभरा, संपूर्ण विश्वाचं तो पालन पोषण करणारा आहे. झाडाचेही वृक्षाचेही पानं हाले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे, या सकळ जीवांचा करीतो सांभाळ, असा हा विश्वंभर आहे. परमात्म्याचं चिंतन करताना परमात्मा हा सर्व जगाचा आदी आहे, तो सर्वांचं भरण पोषण करणारा आहे. आणि खलवी तोगे बाई, आणि हे कसं चाललेलं आहे, आपल्या सखीशी मनुष्य एकांतात असावा तेव्हा तुका म्हणे होय मनाशी संवाद. आणि जेव्हा कोणी माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी पुरविती, तेव्हा परस्पराबरोबर काय करावी, चर्चा करावी. काय श्लोक आहे, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. खलविदगम तोगे बाई, इदम पदाचं विषय होणारं हे संपूर्ण जे जगत आहे ते सर्व जगत काय आहे, परमात्माच आहे. आनंद तो, आणि लोकांना जो आनंद होतो ना, तो आनंद जरी आपल्याला विषयांच्या द्वारा किंवा अनुकूल विषयांचा भोग झाला असताना जो आनंद होतो, त्यावेळेला मनुष्याला असं वाटावं की आनंद तो, हा आनंद विषयांचा नाही. जे अनित्य असणारे, असत, जड आणि दुःखात्मक असणारे विषय, त्या विषयांच्या ठिकाणी आनंद देण्याचं सामर्थ्य नाही. हा आनंदाचा मूलभूत स्रोत हा माझा परमात्मा आहे, म्हणून आनंद तो. आता मनुष्याला बुद्धी म्हणजे ज्ञानाचं जे स्फुरण होतं, तर त्या माणसाला वाटतं मी फार बुद्धिमान, परंतु ह्या बुद्धी प्रबोधतो, त्याला प्रकर्षाने होणारा जो बोध किंवा ज्ञान, त्या ज्ञानाचं मूलभूत ज्ञान म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे, असं चिंतन करावं. म्हणजे आपल्याला ह्या बुद्धीच्या द्वारा होणाऱ्या ज्ञानाचा अभिमान कोणत्याही प्रकारे राहत नाही. आणि आपल्याला होणारा आनंद हा मूलभूत परमात्म्याचा आनंद आहे, आणि तोच मूलभूत आनंदाचा स्रोत आहे. हे जर आपल्याला गुरुकृपेने, शास्त्रकृपेने, भगवत कृपेने जर चांगल्या प्रकाराने ज्ञान झालं तर मनुष्य विषयामध्ये आनंद कधीही शोधणार नाही. तसंच रखुमादेवी वरुतो, आणि हा जो मूलभूत आनंदाचा कंद आहे तोच विटेवर रखुमादेवीचा वर म्हणून मायेचा नियंता असा ईश्वर रूपाने तोच परमात्मा साकार होऊन विटेवर उभा आहे. विटेवरी उभा तोगे बाई. अजून चिंतन करावं ते 21व्या अभंगात सांगतात. श्रुती स्मृती वचन तो गुह्या गुह्य तो गे बाई, जागता निजता तो निज चेवविता तो गे बाई, परात रखुमादेवी वरू तोगे बाई, जागता निजता तो निज चेवविता तोगे बाई. श्रुती स्मृती वचन तो. मग आपण जेव्हा परमात्म दर्शनासाठी प्रवृत्त होतो त्यावेळेला तो परमात्मा आपल्याला अज्ञात आहे, परमात्म्याला आपण पाहिलेलं नाही. तसंच परमात्म्याकडं जाण्याचा मार्ग किंवा प्राप्तीचं साधन हे सुद्धा आपल्याला अज्ञात आहे. तेव्हा यासाठी एकमेव मार्ग कोणता असेल तर श्रुती आणि स्मृती. श्रुती म्हणजे वेद, निरपेक्ष रवाह श्रुती, जी आपल्या संपूर्ण मानवाचं कल्याण व्हावं यासाठी भ्रमप्रमाद रहित अशा प्रकारचं जे संपूर्ण जगाला मार्गदर्शन आहे अपौरुषीय वेदाचं, किंवा त्याला श्रुती माता किंवा वेद म्हणून त्याला पिता आणि माता म्हटलं जातं. मनुष्याच्या जीवनात जसे माता पिता आधार आहेत तसं आपल्याला अज्ञेय असणारा जो परमात्मा, आत्तापर्यंत अप्राप्त असणारा परमात्म्याच्या
प्राप्तीचं साधन म्हणजे श्रुती स्मृतीमध्ये सांगितलेले सिद्धांत. श्रुती स्मृतीचे वचन ही कुठून आलेले? यस्य निश्वसितम वेदाः, परमात्म्याच्या निश्वासातून अभिव्यक्त झालेले जे वेद ते आपल्याला परमात्मा प्राप्तीचं साधनं किंवा उपाय सांगतात. मग आपल्या बुद्धीनं नाही होणार का? नाही. मनुष्याला ते कायम अज्ञातच असतात आणि त्या अज्ञात परमात्म्याच्या प्राप्तीचं साधनं सांगणारे हे केवळ काय आहे? अज्ञात वस्तूचं ज्ञापन करून देणारे शास्त्र आहे. त्याला शास्त्र त्याच्यासाठीच म्हणतात की जे जीवाला अज्ञात आहे त्याचं ज्ञापन करण्याच्या बाबतीत प्रमाण फक्त वेदच आहे, श्रुती आहे किंवा त्या श्रुतीलाच अनुसरणारे सिद्धांत प्रतिपादन करणाऱ्या स्मृतिग्रंथ हे याला प्रमाण आहेत. म्हणून असं सांगतात श्रुती स्मृती वचनतो. श्रुती आणि स्मृती यांच्यामध्ये येणारी वचनं किंवा वाक्य हे सगळे परमात्म स्वरूप आहेत. म्हणजे मनुष्याची त्या श्रुती स्मृतीवर इतकी विश्वास आहे आणि इतका श्रुती स्मृतीवर दृढ श्रद्धा असली पाहिजे. श्रुती स्मृतीची वचनं ही परमात्म्याची नाही, श्रुती स्मृतीची वचनच परमात्मा आहे, परमात्ममय आहेत. गुह्यागुह्य तोगे बाई, आणि हा परमात्मा गुह्यागुह्य म्हणजे इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन सुयवे असं म्हणतात गीतेमध्ये. तसं जे काही गूढ वस्तू आहे त्या गूढातील गूढ जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. काय त्या जर तो गूढ नसता तर वेदाधिकाला देखील मौन धारण करावं लागलं, शेषाला त्याचं शयन काय शय्या व्हावं लागलं. सगळे शब्दाला त्याचा महिमा वर्णन करता आला नाही, कारण हे परमात्म तत्व अत्यंत गुह्यातिगुह्य आहे. जागता निजता तो. आता जागणार आहे ना, आपल्याला वाटतं आपण जागे आहोत आहे की नाही, पण खरा जागणारा कोण आहे? आपली जागृतीचं प्रकाशन करणारा कोण आहे? तो आहे. कारण आपण काय म्हणतो, आता मी जागा आहे, नंतर आपण सुषुप्तीत जातो आणि सुषुप्तीतून पुन्हा जागृतीत येतो, स्वप्न पाहतो, बरोबर ना. ह्या सगळ्या ठिकाणी चांगलं पहा, सगळ्या ठिकाणी प्रत्येक माणसाला जागृती अवस्था आहे की नाही, ज्याच्यामध्ये इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातून ज्ञान होतात. स्वप्नामध्ये आपलं मनच काय करतं, ते पदार्थही होतं आणि ते पदार्थही पाहतही. अशा प्रकारच्या मनाच्या संकल्पना असतात. आणि सुषुप्तीमध्ये आपली इंद्रिय मन ही कुठं कारण असणाऱ्या अज्ञानात लीन होऊन जातात आहे की नाही. मग ज्या वेळेला आपण जागृत असतो तेव्हा आपल्याला स्वप्नावस्थेचं ज्ञान असतं का? सुषुप्ती अवस्थेचं असतं का? सुषुप्ती अवस्थेत जागृती स्वप्नाचं असतं का? स्वप्नामध्ये जागृती आणि सुषुप्तीचं ज्ञान असतं का? नाही, हे ज्ञान नसतं. परंतु त्या सर्व ठिकाणी सर्व अवस्थामध्ये आपण काय म्हणतो की मी झोपलो होतो, झोपेत मी झोपलो याचं ज्ञान असतं का? पण जागा झाल्यावर म्हणतो की नाही, मी झोपलो, गाढ झोपलो होतो, आनंदात झोपलो होतो, मला काहीच कळलं नाही हेही कळलं. आणि जर त्या ठिकाणी ते आनंद त्यांनी भोगला नसता तर आनंदात झोपलो होते सांगता आलं असतं का? याचा अर्थ तिथं तो होताच. स्वप्न मी पाहिलं तेव्हा मी होतोच, आणि मी सुषुप्तीत होतो तेव्हाही मी होतो, जागृतीतही मी होतो. जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या अवस्था आल्या आणि गेल्या, परंतु त्यांना पाहणारा त्या अवस्थांचा द्रष्टा तो मात्र कोणी एकच आहे. म्हणून तो मी जो आहे ना तेच त्या परमात्म्याचं रूप आहे. म्हणून म्हणतात की या ठिकाणी जागृती स्वप्न सुषुप्ती या सगळ्या अवस्थांचं प्रकाशन कोणी केलं आहे? परमात्मा. तोच एक रूप आहे परमात्मा. तर म्हणून ज्ञानोबा सांगितलं, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आमुका आहे आईशी, बुद्धिस्पुरे जे अहर्निशी ते वस्तुगामी. मी आणि तो एकरूप आहे. ज्या मी लहानपणी आजोबांच्या मांडीवर खेळलो तो मी आता नातवंडांना खेळवित आहे. आता ते लहानपणचं शरीर तारुण्य गेलं, वृद्ध झाला, ते शरीरातल्या एका क्षणाला त्या पेशींमध्ये बदल होतो आणि हा म्हणतो का तोच मी आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये एकरूपाने असणारा जो परमात्मा तो हे सर्व कोण आहे? परमात्म्यानेच ह्या सर्वांचं प्रकाशन केलं. सगळ्यांचं प्रकाशन करून तो त्याला पाहणारा द्रष्टा झाला. आणि ह्या
जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या अवस्था म्हणजे विकारित झाल्या, परंतु तो मात्र जसाच्या तसा निर्विकार राहिला असं सांगतात. म्हणून म्हणतात की जागता निजता तो. आता मनुष्य खरं ज्या वेळेला किती म्हटलं तर जागा होतो त्यावेळेला जागा होण्याच्या एक क्षणपूर्व त्याला मी झोपलो ही जाणीव आहे का? मी आता मला इतक्या वाजता उठायचं किंवा मी उठणार आहे हे तरी ज्ञान आहे का? काहीच नाही. आणि एकदम उठून बसतो, डोळे उघडतो. आज हे कोणी केलं? तर हा जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या सगळ्या अवस्थामध्ये परमात्माच त्या सर्व अवस्थांचा प्रकाशन आहे. जागणाराही तोच आहे आणि जागविणाराही तोच आहे आणि झोपविणारा सुद्धा कोण आहे? तोच आहे. म्हणून म्हणतात निजता तो आणि निज चेविता तो गे बाई. झोपेतून जागा करणारा देखील परमात्माच आहे. परात परातो रखुमा देवरा तोगे बाई. आणि तो परात्पर आहे. म्हणजे एक पर असणारं काय आहे? कारणरूप अज्ञान. म्हणजे सगळं जे जग आहे त्या जगताचा जेव्हा लय होतो तेव्हा हे सर्व स्थूल प्रपंच हा कुठं जातो? आपल्या कारणात म्हणजे अज्ञानामध्ये किंवा मायेमध्ये सगळा लीन होऊन जातो. परंतु ह्या मायेमध्ये हा जगत लीन झालं तरी तो परमात्मा मात्र त्या मायेचाही प्रकाशक असतो. त्या मायेहूनही पर श्रेष्ठ किंवा तिच्या अतीत आहे. कारण मनुष्य जेव्हा झोपला तर झोप जेव्हा कळते, ज्या अर्थी म्हणतो की झोपेत तर काय कळत नाही मी आता झोपलेलो आहे, खूप आनंद भोगीत आहे. जागल्यावर जागृत झाल्यावर सांगतो याचा अर्थ झोपेत सुद्धा तो होता. तो जर नसता तर मी सुखाने झोपलो हे सांगितलं असतं का? याचा अर्थ मी तिथं होतोच. आणि तेच त्या परमात्म्याचं काय आहे? रूप आहे. म्हणून तो परमात्मा जेव्हा सगळ्या सृष्टीचा लय होतो त्या कशामध्ये? अव्यक्त मायेमध्ये. त्या अव्यक्त मायेहून ह्या जगाहून कार्यरूप जगताहून आणि माया या सर्वाहून अतीत असणारा नित्य जागृत असणारा जीवाचा अंतरात्म स्वरूपाने असणारा तो परमात्मा नित्य आहे. आणि तो जो परमात्म्याचे हे जे वर्णन चालले ना हे कोणाचे सगळं रखुमा देवीवर आगे बाई. तोच माझा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे असं सांगतात. अजून काय आहे की भगवंताच्या गुणांचं वर्णन करायला लागलं का तुझ्या पार नाही गुणा आणि माझी अल्पमती नारायणा भवतारकाजी सुजाना एक विज्ञापना पायापाशी. काय जाणावे म्या दिने तुझ्या भक्तीची लक्षणे धडते तोंड धुवून येणे परिचिंतने काळ सारी. आपल्या मनुष्य एकदा भगवंताच्या गुणांचं वर्णन करायला लागला तर शेषाची ती स्थिती झाली, वेदाची स्थिती झाली. तर मनुष्याला सारखं त्या परमात्म्याच्या गुणांचं वर्णन करावं लागतं. ती वाचा जी आहे ना तुकाराम महाराज तुका म्हणे वाचा गुणी लाचावली ना. ती वाणी जी आहे ती गुणवर्णन करण्यामध्येच तिला त्याची काय लागते? सवय लागते किंवा तिला त्याची लालूच लागते अशी स्थिती आहे. म्हणून म्हणतात की हे अभंग जे आहे ना एक अभंग जणू काय आता हे मोठ्या अभंगाचं एक चरणच आहे. एक अभंग म्हणजे चरणापेक्षा आपल्या एक कडव्यापेक्षा तो काय आहे? कमी आहे अशी स्थिती आहे. आता हे सांगितल्यानंतर पुन्हा ज्ञानोबरायांची वाणी थांबत नाही, भगवत गुण वर्णन करतच राहते. तो 22वा अभंग. निज गुजा गुजतो मोहना मोहन ते गे बाई. बोधा बोध बोधविता तो द्वैता द्वैत अद्वैत तो गे बाई. रखुमा देवी वरुतो सर्वादी सर्वेश्वरुतो गे बाई. बोधा बोध बोधविता तो द्वैता द्वैत अद्वैत तो गे बाई. निज गुजा गुजतो. जगामध्ये जेवढ्या गुज गुह्य गुप्त गूढ गंभीर अशी जेवढ्या वस्तू आहेत
त्या सगळ्या वस्तूमध्ये गूढ जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. मोहना मोहन तोगे बाई. या ठिकाणी जेवढ्या मोहित करणाऱ्या वस्तू आहेत त्या मोहित करणाऱ्या वस्तूंनाही मोहिनी घालणारा असा कोण आहे? परमात्मा आहे. की नाही? माया सगळ्यांना भुलवते, पण ती माया परमात्म्याचे काय करते? दास्य करते. म्हणजे तो परमात्मा ह्या मायेलाही मोहिनी घालणारा आहे. माया सर्वांना मोह घालते. मोह म्हणजे विपरीत भावनेत घालते, परंतु ती माया देखील परमात्म्याच्या स्वरूपावर लुब्ध होते. तिलाही तो मोहिनी घालणारा आहे. बोधा बोध बोधविता तो. आता या ठिकाणी बोधा बोध म्हणजे जेवढी ज्ञान आहेत, घट ज्ञान, पट ज्ञान, तर त्याच्यामध्ये ज्ञानाचा विषय घट, कधी ज्ञानाचा विषय पट आहे, पण ज्ञान एकच आहे की नाही. म्हणून बरं त्या पदार्थाचं अज्ञान आहे, मला काहीच कळत नाही. स्वामी महाराज म्हणायचे मला हे कळतं, हे कळणंच आहे, आणि मला काही कळत नाही हे सुद्धा कळणंच आहे. एक कळणं आणि न कळणं ह्या दोन्हींचंही प्रकाशन करणारं जे एक कळणं आहे ते माझ्या परमात्म्याचं रूप आहे, स्वरूप आहे. म्हणून तो बोधा बोधविता, ज्ञानाचंही ज्ञान तो आहे. म्हणजे वृत्ती ज्ञानाचंही सगळ्या पदार्थांचं प्रकाशन वृत्ती ज्ञान करतं, आणि वृत्ती ज्ञानाचं प्रकाशन कोण करतं? स्वरूपभूत ज्ञान करतं. त्यामुळे तो बोधा बोध बोधविता, आणि बोध करणाराही तो आहे. द्वैताद्वैत अद्वैत तोगे बाई. आणि परमात्मा कसा आहे? द्वैत आणि अद्वैत. द्वैत कोण आहे? परमात्माच आहे, आणि अद्वैत कोण काय आहे? परमात्माच आहे. पण हे दोन्ही द्वैत आणि अद्वैत ही परमात्म्याची सापेक्ष रूप आहे. परंतु ह्या द्वैत आणि अद्वैताच्या अतीत असणारं जे केवळ अद्वैत आहे ते माझ्या परमात्म्याचं स्वरूप आहे. द्वैत अद्वैत म्हणजे द्वैत आणि अद्वैत यांच्या अतीत असणारं जे स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध अवाच्य अविकारी असणारं नित्य असंग निर्विकार अद्वैत आहे, ते माझ्या परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि पुन्हा सांगतात हे कोण आहे? तर हा रखुमादेवीवर आमचे असणारे या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः असं असणारा जो परमात्मा तो रखुमादेवीवर आहे. तो सर्वांचा आदी आहे. म्हणजे काय पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. असं ते परमात्म तत्व जे आहे ते तो आहे. आणि सर्वेश्वरू तोगे बाई. आणि तो सर्वांचा ईश्वर आहे, म्हणजे सर्वांचा नियंता आहे असं सांगतात. यानंतर हे झालं भगवंताचं स्वरूप संकीर्तन. आता ज्ञानोबा कोणत्याही रूपाने भगवंताचं चिंतन करायचं. कधी कधी आता हे झालं त्याचं स्वरूपाचं चिंतन. ते स्वरूपाचं चिंतन कोणतं झालं? निर्गुण स्वरूपाचं चिंतन झालं. पुन्हा निर्गुण आणि सगुण दोन्ही तोच आहे हे झालं. याच्या अगोदर जे कुंडलाची दीप्ती वगैरे सांगितलं, त्याच्या जंघा आणि पोटऱ्या म्हणजे सरळ असणारे कर्दळी स्तंभासारखे खांब आहेत असं वर्णन केलं. हे सगुणाचं वर्णन झालं. हे दोन्ही स्वरूपाचं वर्णन आहे. आता या ठिकाणी जे वर्णन करतात ते वर्णन त्याच्या लीलांचं वर्णन करतात. काही झालं ना रूपामध्ये जरी भगवंताच्या स्वरूपाचं सगुणाचं करावं, निर्गुणाचं करावं, पार नखशिकांत करावं. काही लोक म्हणतात अहो ध्यान करण्याचा अर्थ काय आहे? तत्र प्रत्यय एकता अनथा ध्यान. एकाच प्रत्ययाची आवृत्ती करायची तर ते ध्यान होतं. आणि तुमचा हे भक्तियोगातलं साधन असं काही सांगत नाही. त्यांनी काय सांगितलं? उलट नित्यनूतन आवडीच्या रसाची लयलूट करावी. पहिल्यांदा भगवंताच्या पायापासून, मग त्याचे घोटे, मग त्याच्या पोटऱ्या, मग त्याचे गुडघे, मग त्याच्या मांड्या, त्याची कंबर, मग त्याचं पाठपोट, वक्षस्थल,
त्याचा ग्रीवा मान, नंतर त्याची हनुवटी, नंतर त्याचं मूग, त्याचे असणारे कुरळे केस, आणि हे सगळं करत असताना त्याच्या चेहऱ्यावर असणारं हास्य आणि ते मंद स्मित, आणि हळूहळू ते सगळं विसरायचं आणि केवळ त्याच्या हास्याचं चिंतन करायचं. नंतर त्यातलं हास्य विसरून जायचं आणि त्याच्यामध्ये असणारं स्वरूपभूत आनंदाचं चिंतन करावं, असं नाथ महाराजांनी किंवा व्यासाचार्यांनी भागवताच्या एकादश स्कंदामध्ये सांगितलं. त्याने याच्या चित्ताची एकाग्रता होती की चित्त सारखं चंचल असते. नखापासून निघालं अंगुष्ठाकडे गेलं, अंगुष्ठाच्या नखाकडे गेलं, तिथून निघालं पायाकडे गेलं, तिथून तळव्याकडे गेलं. हे तर वेगच चालू आहे ना, एकाग्रता आहेच कुठं, अशी मनुष्याला शंका येते. परंतु जर समजा एखाद्या माणसावर आपलं खूप प्रेम असलं, आहे की नाही, आपलं खूप प्रेम असलं आणि त्याला बोलावलं आपण जेवण करायला, आणि त्याला आपल्यासमोर भोजन वाढताना जर त्याला सगळं आवडीचा मनुष्य आहे, पण त्याला जेवण घालत असताना आपण जर त्याला भोजन घातलं तर तो काय मुखानेच प्राशन करेल ना, नाही हो. पण आज तुम्ही काय नुसतं आमच्या खाण्याकडेच लक्ष दिलं, आमच्याकडे काय पाहिलंच नाही. अहो, तुम्हाला स्नान घातलं, तुमच्याशी बोलणं झालं, तुम्हाला आसन दिलं, तुम्हाला निरोपासाठी आम्ही पुन्हा आलो, या सगळ्या याच्यात मुख्य कोण आहे? तुम्हीच आहे की नाही? मग तुम्ही असं कसं म्हणता का फक्त मुखाकडेच पाहिलं? काही केलं तर आमच्या प्रेमाचा विषय, सत्काराचा विषय तुम्हीच होते ना. तसं अखंडानंद सरस्वती स्वामींनी म्हटले, काही का असे ना, परंतु त्या परमात्म्याला विषय करायचं. सगुण का असे ना, निर्गुण का असे ना, त्या परमात्म्याचं वर्णन करणं हे काय झालं? स्वरूप संकीर्तन झालं. आता जर मन तुमचं रमलं, कारण काय अंतकरणात कधी कधी नामसंकीर्तनात रमतं, कधी स्वरूप संकीर्तनात रमतं, कधी लीला संकीर्तनात रमतं. कशाही रीतीनं का होईना, पण एक विषय तो सकाळाचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी. जर आपण एखाद्या परमप्रेम, आपण काय करतो, आपल्या आवडीची व्यक्ती गेली तरी त्याची आवडती वस्तू आपण एक पूज्य वस्तू म्हणून ठेवून घेतो की नाही. आता ते गेल्याने ह्या वस्तूला काय घेऊन बसला, ही वस्तू ठेवणं हे त्याच्या पूज्यतेचं प्रतीक आहे. म्हणजे ते जणू काय आपलं काय आहे, इष्ट आहे, आवडीचा पदार्थ आहे, किंवा ज्या पदार्थाचं व्यक्तीचं आपण चिंतन करतो त्याची आपल्या एखाद्या पितरांची काठी असली ती आपण पिढ्यानपिढ्या जतन करतो. त्या कारण काय आहे, ते सगळं प्रतीक आहे कोणाचं आहे, आपल्या मुळा व्यक्तींचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचं जतनाचं प्रतीक किंवा प्रतिमा म्हणून आपण त्याला ठरवलेलं असतं. अशा रीतीनं करावं. तर आता ज्ञानोबा राय या ठिकाणी भगवंताचा लीलांचं वर्णन करतात. जरासंधू मल्लमर्दनु तो गजपित्रा हटनु तो गे बाई कुब्जकपान तो सुदाम्यानुसंधान तो गे बाई रघुमा देवी वरुतो कंस चाणूर मर्दन तो गे बाई कुब्जकपान तो सुदाम्या अनुसंधान तो गे बाई. परमात्म्याच्या ठिकाणी किती अलौकिक सामर्थ्य आहे याचं वर्णन करताना जरासंधू मल्लमर्दनू या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी असं सामर्थ्य आहे की जरासंध नावाचा जो राक्षस मल्ल त्याचं मर्दन करणारा माझा परमात्मा आहे. झालं की नाही? त्याच्या गुणांचं वर्णन, त्याच्या लीला, ही एक लीला आहे की भगवान परमात्म्याने जरासंधाचा वध केला. तेव्हा जरासंध जो राक्षस आहे, मल्ल आहे, त्याचा म्हणजे भगवंताचे आता लीला आठवायला लागल्या. आणि त्या लीलेमध्ये माऊली म्हणतात, तो गजपित्रा हटनू तो गे बाये. गजपित्र हटणू म्हणजे गजपित्र म्हणजे गजाचा, हत्तीचा, गजेंद्राचा जो शत्रू असणारा, जो नक्र, त्याला हटवणारा म्हणजे झालं. लगेच या ठिकाणी गजेंद्राचं जे काही हनन आहे, गजेंद्र मोक्ष,
तर तो या ठिकाणी सांगितलं. या गजेंद्राचं वर्णन करतात की त्या गजेंद्राचा जो शत्रू, त्या शत्रूचा नाश करणारा असा तो आहे, म्हणजे असा तो परमात्मा आहे. कुब्जक पाहतो, याच्यामधून याचा अर्थ भगवान इतके चतुर आहेत की स्वतः काही न करता त्या ठिकाणी त्यांनी भीमाकडून जरासंधाचा काय हनन जरासंधाचा वध करून घेतला. हां, म्हणजे परमात्मा जो आहे तो काय चतुरातू शिरोमणी असा तो परमात्मा आहे. गजपित्रा हटणू म्हणजे भगवंताचे जे भक्त आहेत त्या भक्ताचं छलन करणारा, त्याला त्रास देणाऱ्याला तो परमात्मा त्याचा नाश करीत असतो. म्हणजे भगवंताचे भक्त जे आहेत ते भगवंताच्या भक्ताचा कोणी छळ केला तो परमात्म्याला सहन होत नाही. म्हणून काय सांगतात, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सात गोविंदा नाही त्याचे, रोपा येऊनिया धरी अवतार, भक्ता अभय कर खळा कष्ट, असा हा परमात्मा आहे. कुब्जक पानतो, आणि जर एखाद्या मनुष्याला तो कुब्जा ज्याचं रसपान करते, याचाच अर्थ कुब्जा नावाची दासी आहे, अष्टावक्र आहे, 8 ठिकाणी तिचं शरीर वाकडं आहे, दरिद्री आहे, कुरूप आहे, तरी भगवान परमात्म्याने तिला भोग दिला असा हा परमात्मा आहे. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी तो फक्त भावाचा भुकेला आहे. याच्यासाठी कुब्जेचा इतिहास सांगतात माऊली. कुब्जक पानतो, आणि सुदाम्या अनुसंधान तो गे बाई, आणि हा जो सुदामा होता ना, सुदाम्याला रात्रंदिवस परमात्म्याचं अनुसंधान लागलं, म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणायचा की माझा बालमित्र आहे, त्या परमात्म्याकडं जायचं. परंतु त्या सुदामा दरिद्री आहे, परंतु सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, काय दुःखे दरिद्रे पिढीला, आणि मुष्टीभर पोहे घेऊन भेटी लागी आला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिधला, असा तो सुदाम्याचा अनुसंधान लावणारा, वेध लावणारा तो परमात्मा आहे. रखुमादेवी वरुतो, आणि तोच रखुमादेवीवर, हे तर काय आहे मूळ पदच आहे माऊलींचं. काही झालं तर यायचं कुठं, बाप रखुमा देवीवर. मांजर कुठूनही पडलं तर 4 पायावर पडतं. माऊली कशाचंही वर्णन केलं की त्याचा शेवट कशाने होणार, बाप रखुमा देवीवर तो. कंस चानूर मर्दन तोगे बाई, आणि तो कंस चानूर सारख्या इतरही सर्व ह्या दानवांचा, राक्षसांचा मर्दन करणारा, नाश करणारा आहे असं सांगतात. याच्यातून दुसरं एक आहे, कंस चानुरासारख्या आसुरी प्रवृत्ती जर त्या परमात्म्याचं चिंतन केलं तर त्या प्रवृत्तीच नष्ट होऊन जातील. हे सामर्थ्य माझ्या भगवत स्वरूपाच्या चिंतन केलं असताना त्या साधकाच्या हृदयामध्ये प्राप्त होतं असं सांगतात. आता याच्या पुढं सांगतात की त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे पुन्हा वर्णन करतात. पुन्हा म्हणजे आपण सांगितलं, एक तर माणसाने भगवंताच्या नाम संकीर्तनात रंगावं, स्वरूप संकीर्तनात रमावं, किंवा दुसरं त्याच्या लीला संकीर्तनात रमावं. म्हणजे आपला काळ जो आहे तो सगळा काळ चिंतनातच गेला. आणि काय, मनुष्याच्या मनाला नित्य नवीन असं वाटतं. जरी मनुष्य कितीही म्हटला एकच साधन निरंतर करील त्याचं होत नाही. म्हणून तर या ठिकाणी परमात्म्याच्या चिंतनाची नानाविध पैलू किंवा साधनं शास्त्राने वर्णन केलेले आहेत. आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आता हे लीला संकीर्तन पाहिल्यानंतर तो परमात्मा वास्तव कसा, कारण काय आहे इथं एक हे भक्तिप्रेमासाठी किंवा त्या भक्ती सिद्धांताचा अधिकार आहे त्यासाठी एक वर्णन आहे प्रेमपूर्ण भक्तीचं. आणि दुसरं वर्णन विचाराच्या प्रांतात गेल्यावर वस्तुस्थितीनं त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे हे कधी हा भगवंताचा भक्त विसरत नाही. बाप रखुमा देवर सगुण निर्गुण, आणि तीच रूपे विटेवरी दाविली खुण, अशा प्रकारचा संकेत सांगत असतात. आता त्या स्वरूपाचं वर्णन करतात. ती आपल्या सखीला निवेदन करते, किंवा माऊलींची सखी कोण आहे
माऊलींचे सख्य आहे शुद्ध बुद्धी, आणि त्या शुद्ध बुद्धीबरोबर माऊली संवाद करतात. म्हणजे असं आहे, त्या बुद्धीला वारंवार अशा प्रकारची एक धारणा जर तिची झाली तर ती नित्यानंदापुढे आनंद तो कोण यामध्ये राहील आणि अखंड चिंतनात रममान होईल. आता पुढच्या अभंगात जे काही चिंतन सांगतात ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.